नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने प्लॅन केला होता राजकुमारला घरी आणण्यासाठी. पण तो प्लॅन आता सावलीने उधळून लावलेला आहे. कारण की ती मशीन आहे ते सारंग सर नक्की नीट करतील, आपण त्यांना एक चान्स दिला पाहिजे असं बोलून आता सावलीने सगळ्यांच्या मनामध्ये असा विचार भरलेला आहे की काहीही झालं तरी राजकुमार दादाला आता आपण माघारी बोलवायचं नाही. आणि तिच्याच कॉन्फिडन्सला उत्तर देत तिलोत्तमाने सुद्धा तिचं मत व्यक्त केलेलं आहे की हो, काहीही झालं तरी मी माझ्या तत्त्वांच्या पुढे मी बळी पडणार नाही किंवा माझी तत्त्व मी सोडणार नाही. काहीही झालं, माझं नुकसान झालं तरीही चालेल, पण मी राजकुमारला परत या घरामध्ये बोलवणार नाही. इकडे आता सारंग आणि नील गेलेले असतात कंपनीमध्ये सगळं काही मशीन बघण्यासाठी. आणि त्यामुळे ती मशीन आता सारंगने नीट केलेली असते. सगळ्यांना घरात फोन येतो की मशीन व्यवस्थित झालेली आहे आणि चालायला लागलेली आहे. तेव्हा घरामध्ये सगळ्यांना आनंद होत असतो आणि ऐश्वर्याला मात्र तिचं तोंड पडलेलं असतं. आणि त्यानंतर आपण आता पाहतो की तिलोत्तमा, चंद्रकांत सगळे खुश असतात. आणि याच त्यांच्या आनंदी चेहरा पाहण्यासाठी तिथं असते ती म्हणजे सावली. कारण हे सगळं सावलीमुळे झालेलं असतं. तर अमृता तिलोत्तमाला म्हणत असते की मॉम, आता तरी आपल्या घरात सगळं काही व्यवस्थित चाललं आहे, तर तुम्ही अजून एकदा विचार करा मंगळागौरी घेण्याबद्दल. कारण की सावलीने प्रत्येक वेळी आपली मदत केली आहे. सारंगच्या पाठीशी सावली हमेशा उभी राहिलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे की घरामध्ये सावलीची ही पहिलीच मंगळागौरी आहे आणि त्यामुळे तुम्ही तिला परमिशन द्यायला पाहिजे की मंगळागौरीची पूजा तिने करावी. शेवटी ती मंगळागौरी सारंगच्या उदंड आयुष्यासाठीच करत आहे ना मॉम. आणि त्यावरती तिलोत्तमाला तिचं म्हणणं पटत असतं. तिला वाटतं की सारंगसाठी आपण हे सगळं करायला हवं आहे. आणि त्यानंतर मात्र तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, आपण उद्या मंगळागौरीचा प्रोग्राम आपल्या घरामध्ये घेऊयात म्हणून. आणि हे सगळं ऐकून आता ऐश्वर्याच्या तोंडावरती तर आता 12 वाजलेले असतात. त्यानंतर आता ऐश्वर्या जी आहे ती ताराला आता कान भरायला लागलेली असते. ताराला म्हणते, बघ तारा, जेव्हा तू मॉमला तुझ्या मंगळागौरीबद्दल बोलत होती तेव्हा तर मॉमने परमिशन दिली नाही, पण आता सावलीने असं केल्यामुळे सावलीला मात्र लगेच परमिशन मिळाली आहे म्हणून. आणि हे ऐकून तारा आता चिडायला लागते. कारण की पहिल्यांदा तारासमोर अमृता वहिनी तिच्यासमोर आल्या होत्या आणि तिची बाजू घेऊन बोलल्या होत्या मंगळागौरीबद्दल. पण तेव्हा तर तिलोत्तमाने नकार दिला होता. पण आता अमृता वहिनी ह्या सावलीबद्दल बोलल्यानंतर लगेच तिलोत्तमाने होकार दिला. आणि याच गोष्टीसाठी आता ताराला राग आलेला असतो. आता तिच्या डोक्यामध्ये अमृताबद्दल सुद्धा राग भरलेला असतो. इकडे आपण पाहतो की सकाळी आता सारंग सर आलेले असतात. सगळ्यांना सांगितलेलं असतं की आज घरामध्ये मंगळागौरीचा सण आहे. आणि सावली आज सकाळीच लवकर उठून छान अशी तयार होऊन घरातली सगळी कामं आवरत असते. आणि सारंग तिला म्हणतो की काय गं सावली, आज एवढी छान तू तयार झालेली आहेस म्हणून. तेव्हा सावली सांगत असते, अहो आज मंगळागौरी आहे ना, मी आपल्या म्हणजे तुमच्या उदंड आयुष्यासाठी आज व्रत करणार आहे म्हणून. आणि सारंगला ते ऐकून खूप बरं वाटतं की सावली तू माझ्यासाठी किती काही करत आहेस. आणि तो तिची दिसण्याची तारीफ करत असतो की सावली आज खूपच छान दिसत आहेस तू, अगदी कोणाची तुला नजर लागेल म्हणून. आणि असं दोघांचं गोड असं संवाद चालू असताना तिथं मात्र येते ती म्हणजे अमृता. आणि अमृता म्हणते की मी आत येऊ की नको येऊ. आणि त्यावरती सारंग म्हणतो, काय अगं वहिनी, ये ना आतमध्ये. तेव्हा अमृता म्हणते, चल झाली का सावली तयारी, आपल्याला किचनमध्ये जाऊन आता सगळं काही बनवायचं आहे म्हणून. आणि त्यानंतर सावली त्या दोघी किचनमध्ये गेलेल्या असतात. इकडे आता हळूहळू बायका यायला तयारी झालेली असते. सगळ्या बायका आलेल्या असतात. तिलोत्तमा, ऐश्वर्या, तारा सगळे तयार झालेले असतात. ऐश्वर्या आणि तारा मात्र घरातली काडीचंही काम करत नाहीत. त्या मात्र राणीसारख्या बसलेल्या असतात. इकडे आता सावली आणि ती मात्र आता किचनमधलं देवाचं पूजेचं सगळं काही करत असतात. आलेल्या गेलेल्या चहा पाणी करणं सगळं काही त्या करतात.
आणि मात्र सगळ्यांच्या नजरेमध्ये आता त्या येतात तेव्हा तिलोत्तमाला म्हणत असतात, खरंच तुझी ही सावली सून किती भारी आहे आणि तू का ग हिचा एवढा रागराग करत असतेस म्हणून. त्यानंतर तिलोत्तमाला मात्र काही शब्द नसतात इथे बोलण्यासाठी. आणि इकडे मात्र आता ताराला सुद्धा अमृताचा खूप राग यायला लागलेला असतो. त्यामुळे अमृता आणि सावली दोघी किचनमध्ये असतात. तेव्हा तारा तिथे जाते आणि अमृता वहिनींना म्हणते की मला एक कप कॉफी पाहिजे म्हणून. तेव्हा अमृता वहिनी सांगतात की थोडं थांबावं लागेल तारा, कारण की मी आता देवाचा नैवेद्य बनवत आहे. 5 मिनिटानंतर दिली तर चालेल का म्हणून. आणि त्याच्यावरून ताराला एवढा काही राग येतो की ती अगदी अमृता वहिनींना उनं धुणं बोलायला सुरुवात करते. अमृता वहिनी, तुम्ही कोण समजता हो स्वतःला? हे सगळं जे झालेलं आहे ना ते तुमच्यामुळेच झालेलं आहे. आज राजकुमार दादा तुमच्यामुळेच घर सोडून गेलेले आहे आणि आज तुम्ही एवढी आनंद होऊन या पूजेमध्ये सहभागी होत आहात, पण तुमचा नवराच नाही आहे घरात. हे व्रत कोणासाठी करतात तर आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी करत असतात. पण तुम्ही तर तुमचा नवरा हाकलून दिलेला आहे ना घरातून. आणि असं अमृता वहिनींना बोलल्यानंतर सावलीला मात्र खूप राग येतो आणि सावली तिच्या थोपाडीत मारत असते. तेव्हा तारा म्हणते की तुला काय गं एवढं त्यांचं पडलेलं आहे, तू तर माझी मोलकरीण आहेस, हे विसरतेस का सावली. तेव्हा सावली म्हणते, हे बघा तारा तारा मॅडम, मी तुम्हाला एवढ्या दिवस सहन केलं, तुम्ही मला काहीही बोला, पण अमृता वहिनींना बोलायचा तुमचा काहीही संबंध नाही आहे. त्या या घरातील मोठ्या आहेत आणि त्यांचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणून. आणि जे काही झालं आहे त्यामध्ये त्यांची बिलकुलसुद्धा चुकी नाही आहे. त्यामुळे ही असली तुमची जी काही भाषा आहे ती इथं खपवून घेतली जाणार नाही. आणि त्यानंतर तारा मात्र सावलीलासुद्धा बोलत असते, सावली तू पण जास्त ओढू नकोस म्हणून. तुझी पण लायकी या घरामध्ये तीच आहे जी अमृताची आहे म्हणून. आणि त्यावरती सावली तिला गप्प करत असते की ती म्हणत असते की तुम्हाला काय अधिकार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं हे बघण्याचा म्हणून. त्या त्यांचं आयुष्य आहे, त्या जगतील, त्यांना जसं हवं आहे तसं जगतील त्या. तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे म्हणून. आणि अशी दोघींची भांडणं चालू असताना अमृता मात्र सावलीला शांत करते. जाऊ देत सावली, नको काही भांडणं वाढवूस म्हणून. आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता तारा जी आहे ती जाऊन अमृताला सगळं अमृताबद्दलचं सगळं. त्यानंतर अशी दोघींची तिथे किचनमध्ये भांडण चालू असतात. इकडे आता तारा तिथून रागाने निघून जाते आणि बाहेर जाऊन उभी राहते. तिचं असलं तोंड पडलेलं बघून ऐश्वर्या तिला विचारते, काय गं तारा, काय झालं म्हणून. कोण काही बोललं का तुला. त्यावरती तारा जे काही घडलं ते सगळं सांगत असते. त्या सावलीसोबतच आता ती अमृतासुद्धा आपल्या डोक्यावरती चढणार आहे हे आता ऐश्वर्यालासुद्धा चांगलंच कळलेलं आहे की आता घरातल्या सगळ्या डिसिजनमध्ये तीसुद्धा आता पुढाकार घ्यायला लागलेली आहे म्हणून. इकडे आता सगळ्या बायका असतात त्या त्यांच्या सगळ्या सुनांची तारीफ करत असतात आणि तिलोत्तमाला बोलत असतात, खरंच तुझ्या चारही सुना आज खूप छान दिसत आहेत म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा त्यांचे आभार मानत असते. आता मंगळागौरीला सुरुवात झालेली असते आणि तिथे आता मोठा ट्विस्ट येणार असतो. पहिला नंबर मोठ्या सुनेचा, त्यामुळे अमृता खेळ खेळत असते आणि सासूबाई म्हणत असतात, काय गं सुनबाई, आणि सून म्हणत असते, काय गं सासूबाई माझं तू, असं काहीतरी त्यांचा खेळ चालू असतो. त्यानंतर गाण्यामध्ये ते गाणे म्हणत असतात, जी मंगळागौरीची गाणी असतात तो खेळ अगदी छान त्यांचा चाललेला असतो. ऐश्वर्याला म्हणत असतात, काय गं सुनबाई. ऐश्वर्या म्हणते, बोला ओ सासूबाई. सासूबाई परत म्हणतात, अगं सुनबाई माझा लॅपटॉप कुठे आहे म्हणून. आणि ऐश्वर्या म्हणत असते, तो मी घेतला आहे सासूबाई, मी माझ्याकडेच तो ठेवणार आहे. असं त्या गाण्यातून एकमेकीला रोख दाखवून सगळं काही बोलत असतात. आता त्यानंतर ताराचा नंबर होतो आणि त्यानंतर येते लास्टला ती म्हणजे सावली. आणि सावल्या आल्यानंतर सावली ही दबक्या पावलाने येत असते. तिला वाटतं आता तिलोत्तमा आपल्याला काय बोलते की काय, पण घरामध्ये एवढ्या बायका आलेल्या असतात आणि त्यामुळे हा प्रोग्राम आहे मंगळागौरीचा, त्यामुळे विघ्न कशाला म्हणून तिलोत्तमासुद्धा हे बोलायला तयार होते. आणि तिलोत्तमा सावलीला म्हणत असते, काय गं सुनबाई म्हणून. आणि एवढ्या दबक्या आवाजात, हळू आवाजात ती बोलत असते. आणि त्यानंतर सासूबाईला काय गं सासूबाई असं बोलायला सावलीला मात्र खूप आनंद होत असतो आणि ती म्हणते, काय हो सासूबाई म्हणून. आणि अशा पद्धतीनं दोघींमध्ये आता संवाद व्हायला थोडाफार चालू झालेला होता. आणि सून आणि सासू हे नातं आता दोघींनी तिथं ठरवून त्या बोलल्या होत्या. आणि त्यानंतर सावलीला मात्र खूप आनंद झाला होता. ऐश्वर्याला मात्र हे काही बघवलं नाही. तिला वाटतं हे काय आता
की तिलोत्तम आता सावलीला इथून पुढे आता चांगलं म्हणते की काय म्हणून. पण या दोघींमध्ये संवाद थोडाफार का तरी मित्रांनो झालेला आहे. तर आता असाच हळूहळू संवाद पुढे वाढणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा.